सलग लागलेल्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील सुमारे 60% अधिक निधी शिल्लक राहिल्याने तो मार्च अखेर युद्धपातळीवर आणि योग्य पद्धतीने खर्च करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, आयुक्त के मंजुलक्ष्मी, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्र बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देत 7 गावांच्या धार्मिक यात्रांना अधिकृत दर्जा मंजूर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विकासवाडी येथील नियोजित भव्य क्रिकेट मैदानाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याचं नमूद करण्यात आलं. शिल्लक निधी खर्चासाठी 90%हून अधिक प्रशासकीय मंजुरी पूर्ण झाल्याची माहिती देत राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्यासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर राज्यस्तरीय प्रथम व राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या मेन राजाराम हायस्कूलच्या मुलींच्या संघाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.